नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका डीजे. तर सकाळ सकाळी आलो होतो घरी उठून गाडीतून. तर आपली भाची आपल्यासाठी पाणी तापली होती. तर पाहू शकता, उतरून आंघोळ करून घेतली. माझं आवरलं होतं, तर माऊलीला आणायला जायचं होतं. तर माऊलीला घेऊन मी डायरेक्ट निघालो होतो साईडच्या दिशेने. तर माऊलीला घेऊन आपण निघते साईडवर, डायरेक्ट साईडवर आलो. तर साईड आपली खूप सारी मोठी होती. तशी पाहिली साईड आपली छोटी नव्हती, महिनाभर जाणार होती, पण आपण 2 दिवसातच उरकून घेतली. आपलं काम फास्ट राहते. तर कटिंगा करून घेतल्या, कटिंगा वर घेतल्या आणि घेतले बॉक्स बिक्स बांधून. तर आपल्या कामही जवळजवळ उरकत आलो होतं. तर आपल्याला जेवायला जायचं होतं. सर्वजण जेवण करण्यासाठी खाली उतरत होते. तर दाद्या साईडवर 2 वाजता आला होता डायरेक्ट. तर जेवणाच्या टायमाला आपलं जेवणही करून झालं होतं. तर हे बकरं आलं होतं, बकऱ्याला चपाती टाकली होती, चपाती खाल्ली होती. तर आपली साईट अशा पद्धतीने पूर्ण झाली होती जेवण करून झाल्यावर. तर आपल्याला उद्या फक्त बँड द्यायचा होता. तर आपण सर्वजण खाली उतरतो. दाद्या म्हणत होता त्याला घरी मग काय. तर आपण निघतोय घराच्या दिशेने. तर संपत घोडे पाहू शकता रिएक्शन. तर संपत घोडे पार पळत गेले, घराच्या दिशेने निघले होते. तर आपणही निघलो होतो घरी. तर आज गावात लग्न होतं. तर आपली हॉलमधून गाडी काढायची ती बाहेर. तर गाडी लावली होती ती सकाळी बाहेर. ती परत गाडी घेऊन चाललो होतो लावायला आपल्या सभामंडपामध्ये. गाडी बिडी लावून दिली. तर काल साहिलने कमालच केली होती. तर त्यांनी सासू जाळ्या आणली होती. सासू म्हणजे सरपण बरं का. साहिल शेक कमी तर धुरच जास्त खात होता. तुमचा लाडका डीजे बेलापूरवाला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.